सोप्या पद्धतीने फूल काढण्यासाठी प्रथम मी दाखवते गुणिलेचं चिन्ह काढायचं आहे। त्याच्यासाठी उभ्या रेषा घ्यायच्यात, या मध्ये मोठी गॅप आहे तिथे मी आडवी रेष केली की 6 पार्ट त्याचे तयार होत आहेत एकसारखे। आता या पार्टचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या आकाराची पाकळ्या काढू शकतोय। पाकळ्यांची साईज पण एकच येईल यामुळे आणि संख्या पण एकच येईल। 6 तर 6च पाकळ्या एका फुलाला येतील आणि एकसारखे पण येईल। आता हे गुणिलेचं चिन्ह वापरून किती प्रकारची फुलं तयार करता येतात बघा। हे तिसरा प्रकार, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा। म्हणजे या गुणिलेच्या चिन्हाचा उपयोग करून आपल्याला 6 प्रकारची फुलं तयार करायला येत आहेत। बघा तुम्ही 6 आणि हा 7वा प्रकार। असं हे 7 प्रकारची फुलं हे गुणिलेचं चिन्ह करून आपल्याला तयार करता येतात। आता यापैकी एक फुलाचं डिझाईन काढून मी तुम्हाला कलर करून दाखवणार आहे। आपण हा एक छानसा आकार घेऊयात, त्याचं तुम्हाला मी कलरिंग करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी डार्क कलरने मी आउटलाईन करून ते फुलाचा आकार अगोदर काढते आणि यामध्ये आता मी कलर भरणार आहे। बघा किती सुंदर दिसतंय ते फूल। अशीच हे मी तुम्हाला मगाशी दाखवले तशी 6 प्रकारे फूल काढता येईल। एकच प्रकार मी आता तुम्हाला दाखवते। आता हा फुलामध्ये पूर्ण रंग भरायचा आहे, तुम्ही कुठलाही भरू शकता। आउटलाईन केली आहे चॉकलेटी कलरने आणि मध्ये मी हा ऑरेंज कलर भरते। आपल्याला जिथे गाळणीने टाकायला येत नाहीये तिथे आपण हाताने भरायचं आहे आणि ज्या कलरने आउटलाईन केली आहे त्या कलरनेच आपण त्याचं शेडिंग करणार आहे। बघा असं हे पूर्ण फुलात कलर भरून घेतला आणि आता शेडिंग करायचं आपल्याला। आतून बाहेर असे स्ट्रोक्स टाकायचे। बघा आउटलाईन परत एकदा शार्प करायची आहे, त्यामुळे फूल उठून दिसते। याचीच तुम्हाला प्रॅक्टिस जास्ती करायची आहे। खाली जी लाईन आहे त्याच्यावरच आउटलाईन शार्प करताना व्यवस्थित त्याच रेषेवर पुढची रेष पडली पाहिजे। हे झालं फुलाचं शेडिंग।